मुंबईतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या स्फोटानंतर राज्यभर अलर्ट जारी झाला असताना पुण्यातील स्वारगेट परिसर मात्र अजूनही सुरक्षेअभावी असुरक्षितच आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात अतिरिक्त सतर्कतेचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात स्वारगेट मेट्रो स्टेशन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचं समोर आले। संवेदनशील काळात इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी मूलभूत सुरक्षा नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी असून प्रशासनाच्या तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। गेल्या काही दिवसांपूर्वीच दिल्ली येथे एक भीषण बॉम्बस्फोट झाला होता। यानंतर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा हाय अलर्ट करण्यात आली होती। देशभरात सुरक्षा व्यवस्था वाढवली गेली होती आणि अशाच प्रकारची सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी पुण्यासाठी दिले होते। पण एकंदरीत पाहायला गेलं तर आता सध्या आपण या मेट्रो स्टेशन परिसरात आहोत आणि या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था आपल्याला दिसत नाहीये। या ठिकाणी पाहायला गेलं तर सीसीटीव्ही कॅमेरे मेट्रो स्टेशन आहे त्याच्या परिसरात आपल्याला दिसत नाहीये। खूप मोठ्या प्रमाणात इथे हलगर्जीपणा दिसत आहे। स्वारगेट हे पुण्याचे एक प्रमुख प्रवेशद्वार मानले जाते। इथे मेट्रो स्टेशन, एसटी बस स्थानक आणि पीएमपीएलचा एक मोठा डेपो आहे। सतत चालणारी इथे बाजारपेठ, येणारे जाणारे कर्मचारी, येणारे जाणारे जे प्रवासी आहेत, दिवसभर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते। एवढी वर्दळ असलेल्या ठिकाणी सुद्धा सुरक्षा व्यवस्था जशी असावी तशी बिलकुल नाहीये। पण इथलं वास्तव बघितलं तर अगदी निराशाजनक आहे। या परिसरात एकही व्यवस्थित चालणारा सीसीटीव्ही कॅमेरा तर नाहीच आहे, पण एकंदरीत पाहायला गेलं तर हे फक्त कॅमेरा नावालाच लावले आहेत का असं सुद्धा आपल्याला म्हणावे लागेल। यामुळे या पोलिसांनी या भागातील हालचालीची तातडीची माहिती मिळत नाही। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोरीच्याही घटना घडतात, बॅगा पळवण्याच्या घटना घडतात। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये वाद सुद्धा होतात। या एकंदरीत घटनेची पोलिसांना व्यवस्थित माहिती मिळत नाही। पण एकंदरीत पाहायला गेलं तर एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारची जी सुरक्षा जी या पोलिसांकडून किंवा या मेट्रो स्टेशन जे कर्मचारी किंवा प्रशासन आहे यांनी अशा प्रकारे या सुरक्षेकडे अनदेखा केला आहे हे आपल्याला पाहावं लागेल। केंद्रात जे आपण एकंदरीत पाहायला गेलं तर हा जो मेट्रो स्टेशन परिसर आहे हा एक खूप गजबजलेला परिसर मानला जातो आणि या ठिकाणी आता पाहायला गेलं तर इथे कुठेही कॅमेरा नाही। आपण पाहतात की या ठिकाणी कुठेही कॅमेरा आपल्याला दिसत नाही आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अनधिकृत स्टॉल सुद्धा आपल्याला दिसत आहेत। या अनधिकृत स्टॉल इथे पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात गॅसचाही वापर केला जातो। मेट्रो स्टेशन एक संवेदनशील परिसर मानला जातो आणि या ठिकाणी अशा प्रकारे जर गॅसचा वापर केला जातो तर हे खूप एक धोकादायक मानलं जातं। आणि या ठिकाणी आता पाहायला गेलं तर या मेट्रो स्टेशनच्या परिसरात आपण बघितलं तर या ठिकाणी जो आपण एंट्री गेट आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्कॅनिंग मशीन नाहीये किंवा जे पोलीस यंत्रणा नाही या ठिकाणी। आणि आज सुद्धा पाहायला गेलं तर आज आम्ही आता स्वतः पाहिलं, आम्ही व्हिडिओही काढला याच्या बाबतीत। या ठिकाणी पाहायला गेलं तर कोणतेही सुरक्षा रक्षक आम्हाला आज दिसले नाहीत। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर स्वारगेट या परिसरात हा खूप मोठा आणि गजबजलेला परिसर आहे। या ठिकाणी बाहेरही कोणतेही पोलीस नाही आहेत। या ठिकाणी स्वारगेट पोलीस स्टेशन आहे, या ठिकाणी शेजारीच एक नेहरू पोलीस चौकी सुद्धा आहे। पण या ठिकाणी पोलीस प्रशासन म्हणा यांच्याकडून खूप मोठा हलगर्जीपणा केला जात आहे। पण आता एकंदरीत पाहायला गेलं तर खूप मोठी घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन या सर्व गोष्टीकडे लक्ष देणार का हे आता आपल्याला पाहावं लागेल। न्यूज अनकटसाठी मी दिनेश वडणे, धन्यवाद।